नमस्कार, मी मनीषा। आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन। या स्वातंत्र्याची पहाट पाहण्यासाठी अनेक वीरांनी बलिदान दिलं। त्या वीरांच्या पैकीच एक बटुकेश्वर दत्त। बटुकेश्वर दत्त यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1910 साली पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यामध्ये झाला। आता बटुकेश्वर दत्त हे माध्यमिक शिक्षणासाठी कानपूरला आले। कानपूरला आल्यानंतर त्यांचा चंद्रशेखर आझाद यांच्याशी परिचय झाला। बटुकेश्वर दत्त यांचे खुद्द भगतसिंग सुद्धा चाहते होते आणि त्यांनी त्यांचा ऑटोग्राफसुद्धा घेतलेला होता। पुढे ह्या वीरांनी हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी म्हणून संघटना स्थापन केली। त्याच्यामध्ये बटुकेश्वर दत्त सदस्य झाले आणि तिथं यांची भगतसिंगांची गाठ पडली आणि भारताच्या इतिहासात एक वीरतेचा अध्याय सुरू झाला। लाहोर येथील सेंट्रल असेंब्लीमध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त या दोघांनी मिळून एक बॉम्बस्फोट घडवून आणला आणि त्या बॉम्बस्फोटमध्ये सॉन्डर्स याचं निधन झालं। तर ह्या बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्याकरता म्हणजे त्यांनी जो बॉम्बस्फोट केला तो ब्रिटिश सरकारच्या याच्यामध्ये त्या ब्रिटिश सरकारने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली भगतसिंगांना आणि बटुकेश्वर दत्त यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली। तर बटुकेश्वर दत्त यांना असं वाटलं की मी पण त्यातच सामील होतो, मग मला का नाही फाशीची शिक्षा दिली? देशासाठी मी कोणतंही बलिदान द्यायला तयार आहे, जीवाचं बलिदान द्यायला मी तयार आहे, तर त्यांना एकट्यालाच का म्हणून फाशीची शिक्षा मला का नाही देण्यात आली? याचा त्यांना खूप अपमान वाटला आणि मला काळ्या पाण्याची शिक्षा देणं हे सरकारचं योग्य काम नाही आहे, मला पण फाशीचीच शिक्षा द्यायला पाहिजे होती असं त्यांना मनोमनी वाटत होतं। भगतसिंगांच्या बरोबर मला शिक्षा व्हायला पाहिजे होती, पण त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानला पाठवण्यात आलं। नंतर त्यांचं 1938 साली त्यांना सोडण्यात आलं व पुन्हा ते गांधीजींच्या सत्याग्रहामध्ये सामील झाले। पुन्हा 1945 साली त्यांना सोडण्यात आलं आणि शेवटी बटुकेश्वर दत्त हे पाटण्यामध्ये होते आणि 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। ते स्वातंत्र्य त्यांनी पाहिलं, पण 20 जुलै 1965 साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांनी आपली एक इच्छा अशी व्यक्त केली होती की ज्या वेळेला माझं निधन होईल त्यावेळेला मला भारत पाकिस्तान सीमेच्या तिथं हुसेनीवाला इथं जिथं भगतसिंग, राजशेखर आणि सुखदेव यांची तिथं समाधी आहे त्यांच्या बरोबरीनंच मला दफन करण्यात यावं आणि त्यांच्या इच्छेप्रमाणेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले। पण देशासाठी किती प्रखर देशभक्ती पहा आणि अशा या वीरांच्यामुळं आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। आपण त्या स्वातंत्र्याची जपणूक करणं ही आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते पार पाडायला पाहिजे। सर्वांनी मिळूनच आपण ते स्वातंत्र्य जपलं पाहिजे आणि म्हणूनच आपण म्हणूया, हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे। आपण अगदी निष्ठेनं प्रयत्न करून आपलं स्वातंत्र्य जपलं पाहिजे। वंदे मातरम, भारत माता की जय। जय हिंद। धन्यवाद। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स द्या। पुन्हा एकदा धन्यवाद। जय श्रीराम।